खाली उतरल्या. जिजामातेचे जे राष्ट्रमातेचे जिजाऊ आईसाहेबांचे पोरग होते, सॉरी 9 महिन्याचं लेकरू होतं महाराज. 9 महिन्याचं लेकरू रांगत रांगत खाली आलं. त्याला दूध पाजाय आऊसाहेब गडावर नव्हत्या, गड उतार झाल्या होत्या. आपला मुलगा रडतोय महाराज, कारण जुन्या काळामध्ये राज्यमाता जिजाऊ आईसाहेबांना सगळा व्यवहार पाहावा लागत होता. महाराज खाली उतरल्या. दाशीचं दूध पाजलं महाराज. दूध पाजलं. ज्यावेळेस हे वार्ता आऊसाहेबाच्या कानावर गेली महाराज, ताळ 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 गडाचे पायऱ्या उतरत वर आल्या आणि दाशीच्या 4 कानाखाली लावल्या. म्हणले तुझं दूध पिण्याकरता म्हणे माझा मुलाचा जन्म झालेला नाही. या वाघिणीचं हे वाघाचं पोरग आहे म्हणे, त्याने वाघाचंच दूध पिलं पाहिजे. महाराज उलट केलं. 9 महिन्याच्या मुलाला उलट करून बळबळ 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 तोंडामध्ये बोटं घालून पूर्ण दूध ओकून टाकलं महाराज, आणि ते दूध त्यांच्या पोटातून नावशेष केलं. एका वेळेचा प्रसंग असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज 5 वर्षाचे असताना छोट्या छोट्या मुलांसोबत, गळाच्या खालच्या मुलांसोबत तमाशा पाहाय करता गेले. ज्या वेळेस तमाशा पाहाय करता गेले ना महाराज, जिजामातेला फार वाईट वाटलं. म्हटले महाराज, या महाराष्ट्रातून हे सगळी जे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही हे नाहीशी करायची स्वप्न माझं आहे, पण ह्या आया बहिणींचे हे तमाशे पाहणं तुमचं काम नाही. अहो मी चुकले, मी कुठंतरी चुकले. ज्या दिवशी मी गड उतार झाले ना, त्या दिवशी तुम्हाला झाशीच्या राणीसारखं कमरेवर बांधून न्याय पुरलं असतं, कारण त्या दाशीचं दूध तुमच्या पोटात होतं. म्हणून हा नीच विचार तुमच्या डोक्यात आला. असे विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे होते महाराज. आपण त्याच परस्त्रीचा दुधाचा स्पर्श होऊ नये महाराज. आपली शोकांतिका एवढी आहे, जर्सी गाईची दूध पिऊन राहिले लोक आता.